ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत आता लवकरच प्रदर्शित होईल आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये त्याची उत्सुकता लागली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्र संवाद साधताना दिसणार आहेत। ही बहुचर्चित मुलाखत खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर घेणार आहेत। मुलाखतीमध्ये दोघं सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण, आगामी निवडणुका आणि भविष्यातल्या भूमिका यावर स्पष्ट भूमिका घ्यायची शक्यता आहे आणि कोणते गौप्यस्फोट येणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबईत अमराठी महापौर करण्याच्या मुद्द्यावरनं भाजपला घेरायची तयारी सुरू झाली। फोडाफोडीच्या राजकारणावरनं मोदी, शहा आणि फडणवीसांवर थेट हल्लाबोल ह्यातून होऊ शकतो। बिनविरोध निवडणुकीच्या मुद्द्यावरनं रवींद्र चव्हाणांवर तोफ दागली जाऊ शकते। सत्तेत सहभागी झाल्यामुळे अजितदादा आणि शिंदेंवर टीकेचे बाण झोडले जाऊ शकतात। धारावीच्या मुद्द्यावरनं उद्योगपती गौतम अदानी निशाण्यावर येऊ शकतात। तर मुलाखतीपूर्वीच आपल्याकडे मुद्दे आलेले आहेत। ठाकरे बंधूंच्या जाहीर मुलाखतीला फडणवीसांचा शह बसणार आहे, कारण नागपूरसह 4 शहरात फडणवीसांच्या प्रकट मुलाखती होत आहेत। नागपुरात 8 जानेवारीला मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत होणार आहे। ठाकरे बंधूंची 8 आणि 9 जानेवारीला संयुक्त मुलाखत होईल आणि त्याचबरोबर फडणवीसांच्या एक नव्हे तर एकूण 4 शहरांमध्ये प्रकट मुलाखती होणार आहेत। आपण पाहतोय की ठाकरेंच्या मुलाखतीला उत्तर देण्यासाठी फडणवीसांनी सुद्धा कंबर कसली आहे आणि आपल्याच नागपूरसह इतर 4 शहरांमध्ये त्यांनी जनसमुदायासमोर प्रकट मुलाखती द्यायला तयारी दाखवली आहे। तेव्हा प्रकट मुलाखतीमध्ये फडणवीस काय उत्तर देत आहेत, त्यांना कोणते प्रश्न विचारले जातील हे पाहणं महत्त्वाचं आहे। तेव्हा त्यांनी आता मुंबईसह सगळ्याच महापालिका जिंकण्यासाठी फडणवीस स्वतः मैदानामध्ये उतरलेले आहेत। आपल्यासोबत पराग ढोबळे जोडले गेलेत। पराग, आपण पाहतोय की मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड नावाला येतोय, त्यांची मुलाखत जाहीर झालेली आहे। मात्र फडणवीसांनी सुद्धा 4 ठिकाणी मुलाखती घ्यायला तयारी केली आहे। कोणत्या कोणत्या शहरात त्यांच्या प्रकट मुलाखती होणार, त्यांचे कोण कोण घेणार आहे? सध्या तरी याबद्दल अधिकृत माहिती कुठली आली नाही। मात्र नागपुरात 8 तारखेला ही मुलाखत होणार आहे संध्याकाळच्या वेळी आणि या सगळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी खरं तर ही निवडणूक डोक्यावर घेतलेली आहे आणि पाहू शकतो आपण कशा पद्धतीने प्रचारासाठी जात आहे, रोड शो होत आहे, वेगवेगळ्या भागामध्ये जात आहे। चंद्रपूर झाला, विदर्भात झालेला आहे, नागपुरात सुद्धा 3 सभा आहे। अशा पद्धतीने जोरदार पद्धतीने प्रचार जे आहे ते करताय। ज्या ठिकाणी महायुती असेल त्या महायुती म्हणून प्रचार करतायत, जिथे भाजप असेल फक्त तिथं भाजप म्हणून प्रचार करताय। मात्र या महानगरपालिकामध्ये जास्तीत जास्त यश मिळावं, लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी यावेळेस नवीन माध्यमांचा खरं तर प्रयत्न होत आहे। त्यामध्ये रोड शो सारखा पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये रोड शो पाहायला मिळतो आहे। त्याचबरोबर मुलाखतीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न समजून राज्याचा विकास कसा होतो आहे, राज्य सरकार जर सत्तेत असेल आणि महानगरपालिकेला जर सत्ता मिळाली तर कशा पद्धतीने विकास होतो, अशा अनेक अनुषंगाने ह्या मुलाखतीमधून खुलासा होणार आहे। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।